या वर्षभराच्या काळात जेवढ्या काही योजना आम्ही करणार आहोत म्हणजे सर्वात प्रथम तर मराठी शाळाची जी पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या कशी वाढेल आणि त्याच्यामुळे मराठी शाळा देखील वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू। मग त्यासाठी जे शिक्षण तज्ञ असतील त्यांची देखील आम्ही ह्या कार्यामध्ये मदत घेऊ। मराठी शाळेची पटसंख्या मी तेच आता तुम्हाला म्हटलं ना की मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल एक त्याच्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली की ऑटोमॅटिक मराठी शाळा देखील आपल्या वाढतील। माझ्या ह्या वर्षभराच्या कार्यकालात मी 100% मराठी शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करेन। हे कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक युग आहे आपलं आणि आपली महानगरपालिकेची मुलं देखील कुठे मागे पडू नये हे आम्हाला देखील वाटतं। जशी खाजगी शाळेतली मुलं आहेत ही स्पर्धात्मक युगाला तोंड देतात किंवा त्यांचे प्रत्येक कलागुणासाठी काही ना काहीतरी विशेष प्रयत्न चालू असतात, तर ही आपल्या मुलांसाठी का असू नये। त्याच्यामुळे हा आमचा वचननामा आहे, भारतीय जनता महायुतीचा हा आमचा विकासनामा आहे, वचननामा आहे आणि त्याच्यामुळे AI टेक्नॉलॉजी देखील लॅब ही आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न। त्याच्यावर मला वाटतं अद्यापर्यंत माझ्याकडे असं काही तक्रार अजून तरी आलेली नाही। जर तक्रार आली त्या संदर्भात तर नक्की याच्यावर कुठे ना कुठे विचार केला। मी विरोधकांचे आभार मानेन की ज्यांनी अशा प्रकारे सहकार्य केलं आणि मी अपेक्षा देखील व्यक्त करेन की त्यांनी माझा कार्यपद्धतीत म्हणजे जे चालेल वर्षभर जी समिती चालेल त्या समितीमध्ये देखील अशाच प्रकारे सहकार्य करतील। नक्कीच त्याच्यावरती विचार केला जाईल आणि जो दर्जा जो शाळांचा सुधारायचा आहे हा तर आमचा वचननाम्यामध्ये देखील आहे आणि आमचा अजेंडा देखील आहे। आता जी अवस्था आहे शाळांची, काही शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, काही शाळा दुरुस्तीसाठी आहेत, काही शाळा प्रिपेअरसाठी गेलेल्या आहेत, तर त्यामुळे तिथे मुलं देखील स्थलांतरित झालेले आहेत। ज्या आम्ही नवीन शाळा बांधू त्या अद्यावत असतील, ज्याप्रमाणे खाजगी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करू। जी आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांचं सगळ्यांना आव्हान आहे, जे कोणी मला भेटायला येतील मग ते कोणीही असो, मला बुके आणू नका पण नोटबुक मात्र जरूर घेऊन या, बुक्स घेऊन या, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना ह्यांचं वितरण करण्यात येईल।